सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाला अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या आहे, त्या लीळेंमधून परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला, जाणीव करून दिली, तो बोध जाणीव समज आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर साडेगावला आता गमन करतात. बरोबर भक्तजन आहे आणि मैराळ देवाच्या देवळात आत शिरताना डाव्या बाजूला ओसरीत परमेश्वराचं आसन होतं आणि आसन झाल्यानंतर जाडीचा म्हणजे पांघरण्याची जाड सुतीचा जो कपडा आहे, त्या वस्त्राचा पडदा बाईसांनी बांधलेला आहे. आणि त्याच गावात गौराईसा आहे. गौराईसा पिंपळ शिपण्यासाठी आणि काकोच्या देवतांसाठी चरणोदक आणण्यासाठी, स्वच्छ ताजे पाणी नेण्यासाठी तिथं आलेली आहे. आणि तेव्हा त्यांनी बघितलं की जाडीचा पडदा जो आहे, कपड्याचा पडदा आहे, तो बघितल्यानंतर तिला काहीतरी लक्षात येतं आहे. आणि तिच्या डोक्यात काय होतं आहे की परमेश्वर म्हणजे गोसावियांसारखाच हा कपडा दिसतो आहे, जाडी दिसते आहे, तरी काय सर्वज्ञांनी इथं गमन केलेलं आहे का? कारण तिनं अगोदर बघितलेला असतो, तो कपडा ओळखीचा असतो. आपणही कधीतरी केव्हा तरी कपड्यावरून, काही वस्तूवरून कोणाला तरी ओळखण्याचा प्रयत्न करतो. तसंच देवाच्या दर्शनाला अनेक वेळा आल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येतं आहे आणि हा जो कपडा आहे हा सर्वज्ञांचाच असावा, यदाकदाचित सर्वज्ञांनी इथं गमन केलेलं असावं असं मनात येतं. आणि असं म्हणून त्या देवळात येतात, बघतात, तर काय सर्वज्ञांचं दर्शन होतं त्यांना. आणि अचानक परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर त्यांना अत्यानंद होतो. भेट झाली, दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं, त्या बसल्या. आणि सर्वज्ञांनी त्यांना विचारलं का बाई, इंद्रा गावात आहे का? मग इंद्रिय भट गावात आहे का? या गौराईसा त्यांच्या पत्नी आहे. आणि त्या म्हणाल्या नाहीच जी. मग सर्वज्ञ तर मग पाणी कोणासाठी घ्यायला आल्या म्हणे तुम्ही? आता देवाला सर्व माहीत आहे, पण तरी विचारतात. त्या म्हणतात काकोच्या देवतासाठी. आणि सर्वज्ञाने भेटीमुळे त्यांना फार आनंद झाला. त्या आनंदातच त्या बिराडावर आल्या. आणि बिराडावर आल्यानंतर आबाईसा, उमाईसा या त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं की देव आलेले आहे. आणि त्याही सर्वच देवाच्या परमेश्वराच्या दर्शनासाठी येतात, भेट होते. पान सुपाऱ्या ओळगून दंडोत घातल्या जातो, चरणावर मस्तक टेकवलं. मग लाखाईसा, आबाईसा एकमेकींना मिठी मारतात. त्या अगोदरच्या ओळखीच्या पण आहे, त्यांचं नातं गोतं आहे, सोयऱ्या धायऱ्याचं आहे. आणि त्यामुळं स्नेहबंध असल्यामुळं आबाईसांनी त्यांना विचारलं, लाखाईसा तुम्ही केव्हा आलात? त्या म्हणाल्या आज आलो. आणि मग आबाईसा थोडा वेळ सर्वज्ञाजवळ बसल्या. सर्वज्ञानं उपहारासाठी त्यांनी विनंती केली आहे. सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला आहे. आबाईसा लाखाईसा घेऊन बिरडावर गेल्या. उठणं लावून आंघोळ घातली, जेवण केलं. कारण त्यांची बऱ्याच दिवसानंतर भेट झालेली आहे, सोयरे दायरी आहे, ओळखीची आहे. आणि देवाच्या निमित्ताने त्यांची भेट झाल्यामुळं एकामेकाविषयी एक स्नेह आहे. परमेश्वरानं सांगितलं परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी करू नका. त्यावेळेस आपण एकामेकाला भेटतो, त्यावेळेस एक लागलेपणाचं, परमप्रीतीचं एक नातं जे आहे ते आपण जोपासलं पाहिजे. भौतिक जगामधले जे नाते आहे आपण ते सांभाळतो, जोपासतो. त्याप्रमाणे हे अच्युत गोत्र्याचं नातं जे आहे, परमेश्वराच्या निमित्ताने आपली जी भेट झालेली आहे, त्याचा ऋणानुबंध संबंध आहे कुठंतरी. आणि त्यामुळं त्या एकमेकीला भेटल्यानंतर त्यांनी घेऊन गेले आहे घरी बिराडावरती आणि त्यांना आंघोळ घातलेली आहे. अशा पद्धतीने सर्वांची तिथं भेट होते. लाखाईसा आबाईसांना घेऊन गेल्या. आता लाखाईसा जी आहे ती आबाईसांना घेऊन गेलेली आहे आपल्या बिराडावरती, परंतु रानाईसा मात्र बिराडावरच राहिल्या. समोर देवाच्या समोरच आहे आणि त्यांना फार भूक लागलेली आहे. त्यामुळे त्या उठायच्या, बसायच्या, देवाकडे बघायच्या. अशी त्यांची उठबस बघितल्यानंतर
त्या लाखाईसाची वाट पाहत होते. कारण लाखाईसा आणि राणाईसा ह्या बरोबर होत्या, त्यांची शिदोरी एकत्र होती आणि दररोजच जेवण करायचं, त्यामुळे एक सवय लागलेली होती. आता ती येईल, आबाईसाने तिला नेलेलं आहे, ती येईल, मग आपण एकत्र जेवू असा विचार करून भूक मात्र लागलेली आहे. तशा सर्वज्ञांच्या श्रीमुखपट पाहायच्या आणि मग देवानी ओळखलं. देव म्हणतात, बाई तुम्ही जेवत का नाही, जेवण करून घ्या म्हटले. ती म्हणते, जी माझी आणि लाखाईसाची शिदोरी एकत्रच आहे. लाखाईसा आल्यानंतर जेवायला वाढतील आणि मग मी जेवेल, असं देवाला त्यांनी सांगितलं. आणि देवाने त्यावरती खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, एक समज दिलेली आहे. देव म्हणतात, बाई स्वभावाला काही सांगत असतो, म्हणजे जे अष्टस्वभाव आहे, ताण, भूक जे आहे, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, याला काही सांगत नाही, याला काही संगती नाही. तो येईल मग मी करील, तो येईल मग मी पाणी पिईल, तो येईल मग मी झोपेल. जे बी आहे, हे जे अष्टस्वभाव आहे, हे आपले स्वतंत्रीचे आहे, आपली स्वतःची आहे. प्रत्येकाला त्याचा वेगळा वृत्तीनुसार, प्रवृत्तीनुसार त्रास होतो. त्यामुळं हा येईल, तो येईल, आपण कधीतरी केव्हा तरी आपला हा प्रसंग येत राहतो. तर तो आल्यानंतर मग आपण जेवण करू, तो आल्यानंतर मग आपण जाऊ. एक ती सवय असते आणि त्या सवयीचा परिणाम म्हणून ती देवाला सांगते. देव म्हणतात, बाई जो स्वभाव आहे त्याला काही सांगती नसतं. खास करून भूक लागली असता तुम्ही जेवण केलं पाहिजे, परंतु तरी ती थांबते. आणि मग देव म्हणतात, स्वभावाला सांगा तू नाही, तुम्ही जेवण करा. तुम्ही शिदोरी एकत्र का ठेवता म्हटले. स्वातंत्र्य मोक्ष पारतंत्र्य बंध. जी स्वतंत्रता आहे, मग ती विचाराची असेल, स्वभावाची असेल, आपल्या सवयीची असेल, तोच मोक्ष आहे. आपण बंध तोडले पाहिजे, स्वतंत्रता निर्माण झाली पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये स्वतंत्रता म्हणजे काहीतरी वेगळं कुठंतरी जाऊन राहणं म्हणजे स्वतंत्र नव्हे. वैचारिक स्वतंत्र, आंतरिक स्वतंत्र, मानसिक स्वतंत्रता, बौद्धिक स्वतंत्रता ही आपली असली पाहिजे. कारण प्रत्येकाची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा अधिकार वेगळा, योग्यता, अयोग्यता, समज, बोध, ज्ञान घेण्याची ताकद, ही जी गोष्ट आहे ही स्वतःची प्रत्येकाची वेगळी असल्यामुळं जी स्वतंत्रता तुमच्यामध्ये आहे तीच तुम्हाला परमेश्वरापर्यंत अर्थात मोक्षापर्यंत घेऊन जात असते. आणि एकामेकामध्ये जर अडकलात, पारतंत्र्यात राहिलात, तर मात्र तुम्हाला मोक्ष भेटू शकत नाही. कारण देवाने सांगितलं पारतंत्र्य हाच बंध आहे. बंध म्हणजे काय, आपण कोणामध्ये तरी कशी तरी अडकलेलं आहे, त्याच्या चष्टातत्वानुसार आपण चाललेलो आहे. देवाने आपल्याला बोध देऊन स्वातंत्र्य केलेलं आहे. कारण आपल्याला बंध होता, कशाचा बंध, अनादि अविद्येचा बंध तर आहेच आहे, परंतु चैतन्य मायेचा संलग्नसुद्धा आपल्याला चिकटलेला आहे. त्याच्यावर त्याच्या चष्टातत्वानुसारच आपण चालतो आहे. पण देवाने बोध देऊन त्याला पाठीमाग केलं आणि आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे. ही वैचारिक स्वतंत्रता अत्यंत महत्त्वाची. स्वतंत्र कशावरून व्हायचं आहे, आचार्याच्या पहिल्याच सूत्रात देवाने सांगितलं आहे, स्वदेश संबंध, स्वग्राम संबंध, संबंधीचा संबंध, म्हणजे जी अटॅचमेंट आहे, लय लागले पण आहे, त्याच्यापासून स्वतंत्रता व्हायचं आहे. नाहीतर आपण कुठे असलो तरी आपण चिंतन करत राहतो, हे उठले असतील का, बसले असतील का, जेवले असतील का, काय करत असतील. याचा अर्थ ते लागले पण आहे आंतरिक, त्यातून आपण तुटत नाही आहे. आंतरिक लागले पण जर तुटलं तर अंतःकरणात फक्त आणि फक्त परमेश्वराचंच आपण चिंतन करू. जर यांचं चिंतन करत बसलो तर परमेश्वराचं चिंतन आपल्याच्यानं होणार नाही. म्हणून परमेश्वर आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या बुद्धीत निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतंत्रतेची गरज आहे. आपण छोट्या छोटे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी निघालेलो आहे, सर्वात मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपण अडकलेलो आहे. आपल्याला कुठं जायचं असलं तरी आपण म्हणतो नाही, तो नाही आहे, जोडी नाही आहे, मग कशाला जायचं. आपल्याला जोडी लागते, प्रत्येक गोष्टीला आपल्याला जोडी लागते. देव म्हणतात स्वातंत्र्य मोक्ष. ही स्वतंत्रता असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर त्याच्यापासून आपण थांबलो नाही पाहिजे. जे बी आपलं ध्येय आहे, या ध्येयाच्या अनुषंगाने चालत असताना आपण कुणी असलं काय नसलं काय, कारण प्राप्ती ही आपली स्वतःची आहे, धार्मिकता ही स्वतंत्रतेची आहे, परमेश्वर प्राप्ती ही आपली स्वतःच्या हिताची आहे. कोणामुळं आपलं हित होणार नाही, कोणामुळं परमेश्वर आपल्याला भेटणार नाही आहे. एकला चलो रे, अशा अनुषंगाने परमेश्वराचं ध्येय, प्राप्तीचं ध्येय जर आपण घेऊन निघालो तर हे जे सर्व लोक आहे यांना अजून बोध नाही आहे, पण तरीही परमेश्वर त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगतात की तुम्ही स्वतंत्र व्हा. स्वतंत्र व्हा म्हणजे माझे व्हा.
जोपर्यंत आपण परमेश्वराचं होत नाही तोपर्यंत आपण स्वतंत्र होत नाही. आपण कशात तरी कुठंतरी अडकलेलो असतो. मानसिके, वैचारिके, बौद्धिके, अंतःकरणातून शारीरिके सर्वच अडकलेलं असतं. देवाचं होणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं. आणि ते बाह्य अंगाने न होता अंतरांगाने जर जेव्हा आपण होतो तेव्हा आपण स्वतंत्र होतो. बाह्य अंगाने आपण तर स्वतंत्र झालेलं दिसतो, पण अंतर्मनामध्ये त्याचं जर चिंतन करत असेल तर आपली ती स्वतंत्रता काही कामाची नाही आहे. म्हणून या लोकांना, ह्या बायांना किंवा या साधकांना जरी बोध नसला तरी परमेश्वर सांगताय की तुम्ही स्वतंत्र व्हा. कारण ही पारतंत्र्य जे आहे, हे पारतंत्र्य हाच तुमचा बंध आहे. आणि त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. त्या बंधनातून जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वरही कळणार नाही, समजणार नाही, जाणवणार नाही आणि परमेश्वराला प्राप्तही करता येणार नाही. इतकं मोठं तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितल्यानंतर ही दिवसभर वाट पाहत बसली आणि जी लाखाईस आहे, जिची वाट पाहत ती बसली, ती तिकडंच तिनं आंघोळ केली, जेवण केलं, आराम केला आणि डायरेक्ट सायंकाळीच आली. ही बसली तिची वाट पाहत. तिनं मात्र हिचा विचारही केलेला नाही आहे. लाखाईस आल्या आणि मग त्यांनी विचारलं, रानाई तू जेवली का? आता ती म्हणते, नाही, तुमच्याशिवाय मी कशी जेवणार, मी तुमचीच वाट पाहत बसले. आणि त्यानंतर मग तिने शिदोरी सोडली. त्या शिदोरीमध्ये होता आंबील भात. त्या वाढू लागल्या. तेव्हा सर्वजणांनी विचारले, बाई हे काय? त्या म्हणाले, जी हा आंबील भात आहे. परत त्यांनी दुसरा भात ठेवला. म्हणले, हे काय आहे? देवाने विचारलं. त्या म्हणले, जी हा दही भात आहे. त्यावर बाईसा शेजारी आहे आणि बाईसांना राग आलेला आहे. बाई सांगते, ही बाई दिवसभर बसली, देवाने हिला समजावलं, सांगितलं, तरी ती तिची वाट पाहत बसली. ही जेवली नाही आणि ती आली जेवण करून, आराम करून, आंघोळ पांघोळ करून, आणि आल्यानंतर जे आंबील भात आहे तो वाढला आहे. बाईसा म्हणते, त्या रागावल्या लाखाईसाला. स्वतः तर जेवली म्हणले आणि हिला आंबील भात वाढत आहे म्हटले. नको वाढव म्हणे, बाबांसाठी आता मी उपहार करणारच आहे. त्या बाबांच्या पंक्तीला ती जेवल म्हटली. सर्वांनी, बाई आता हा भात, दही भात वाढा म्हटले, पण हा जो आंबील भात आहे हा काही नको त्यांना देऊ. मग त्यांनी दही भात वाढला, रानाईसा जेवल्या आणि त्यावेळेस त्यांना स्वस्थ चित्तता निर्माण झाली. कारण पोटामध्ये जर अन्न नसेल तर तुम्ही कुठं आहात याला काहीच महत्त्व राहत नाही. अस्वस्थ माणूस होतो. 1 तास अर्धा तास जरी जेवण लेट झालं, आपल्याला जी दररोजची सवय असते, तरी आपल्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते. आणि त्या दिवसभर अस्वस्थ होत्या. उठताय, बसताय, देवासमोर बसताय, इकडं जात आहे, तिकडं जात आहे, मैत्रिणीची वाट पाहत आहे, शिदोरीकडं पाहत आहे, परंतु ती अडकलेली आहे. ती येईल, मग ती वाढील आणि मग मी जेवेन, आम्ही एकत्र जेवतो. तिनं मात्र हिचा विचारही केलेला नाही रानाईसाच. ती जेवण करून आणि संध्याकाळीच आलेली. तसं आपलं बऱ्याच वेळेस होत असतं जीवनामध्ये. ह्या जीवनामध्ये स्वतंत्रता अत्यंत गरजेची आहे. स्वतंत्र म्हणजे आंतरिक स्वस्थता. ती स्वतंत्रता, आंतरिक स्वस्थता आपण निर्माण केली तर किती लोकांमध्ये, किती गर्दीमध्ये जरी आपण असलो तरी आपण स्वतंत्रता आहोत. स्वतंत्र म्हणजे काही शारीरिक स्वतंत्र नाही, कुठंतरी एखाद्यात जाऊन बसणे. हजारो लोकांमध्ये बी आपण राहिलो, परंतु आपल्या ध्येयाच्या आजूबाजूने आपण बरोबर चालत राहिलो, सातत्यपूर्ण आपला प्रयत्न करत राहिलो, आपली जी साधना आहे ती आपण करत राहिलो दररोजचं नियमाप्रमाणे. सकाळी उठणे, स्मरण करणे, पारायण करणे, देवपूजा करणे, अभ्यास करणे, वाचन चिंतन करणे, घोग घेणं आहे, विजन करणं आहे, भिक्षा करणं आहे, हे जे बी चाललं आहे दिवसभर आपण जर करत राहिलो, किती गर्दीमध्ये राहिलो तरी आपण स्वतंत्रत आहोत, आपण स्वस्थतात आहोत. आणि ती स्वस्थता कुठंतरी एकांतात जाऊन मिळते असं नाही. जर आपण अस्वस्थ असेल तर आपण कुठेही एकांतात गेलो तरी अस्वस्थत राहणार. आणि स्वस्थ जर असेल तर हजारो लोकांमध्ये राहूनसुद्धा आपण स्वस्थत राहणार. म्हणून आंतरिक स्वस्थता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती येते ज्ञानाने. ज्ञानातला समज, तो बोध, ती जाणीव आपल्या जीवनामध्ये उतरून आपलं जे ध्येय आहे जोपर्यंत पक्क ठरत नाही आणि त्या ध्येयाच्या बाजूने आपले पावलं टाकत आपण प्रयत्नपूर्ण, सातत्यपूर्ण तो चालू ठेवत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये स्वस्थता निर्माण होऊ शकत नाही. ही स्वस्थता निर्माण करणं त्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्यानंतर संध्याकाळ आबाईसांचा उपहार झाला. आला मैराळ देवळाच्या चौकीत आसन झालं, सर्वज्ञांचं पूजन झालं, आरोगणा झाली, गुळाविडा झाला. रानाईसा सर्वज्ञांच्या सोबत मग जेवल्या. रात्री तिथेच ओसरी सर्वज्ञांना वस्ती झाली आणि देव एक दिवस तिथं वस्ती करतात, थांबतात. सकाळचा पूजावर्ष झाल्यानंतर नदीच्या काठावर वरच्या बाजूला मात्र सर्वज्ञांनी गमन केलेलं आहे.
नावेजवळ तिथं नाव आहे नदी ओलांडण्यासाठी. पूर्वी काही पूल नव्हते, ब्रिज नव्हते. एका गावातून दुसऱ्या गावात नदी ओलांडण्यासाठी होडी असायच्या, त्यांचा तो व्यवसाय असायचा, त्याच्यावरती त्यांचं घर चालायचं. आणि देव नावेजवळ येऊन राहिले, सारे सद्भक्त आहे देवाबरोबर. आणि मग देव त्यांना विचारतात, त्या नावाड्याला, तर तुम्ही पाण्यात नाव का घालत नाही? नावाडे म्हणला, जी नावेला सर्व महाजनांनी, गावातील जे प्रतिष्ठित लोकांनी, मान्यवरांनी शपथ घातली आहे चालवायची नाही, नाही तर त्यांच्यासाठीच चालवायची, कोणासाठी चालवायची नाही. सर म्हटले, आम्ही तर भिक्षुक महात्मे, म्हणले, आम्हाला कसली शपथ आहे म्हटले, आणि त्यामुळं तुम्ही घाला नाव. तो नावाडे म्हणला, नाही, जे आम्हाला वल्हावता येणार नाही म्हटले, कारण ते आम्हाला त्रास देतील, वाळीत टाकतील, शिक्षा करतील, दंड करतील, आणि त्यामुळं तो म्हणतो मला वल्हावता येणार नाही. नाव आहे, टाकता येणार नाही, टाकल्यानंतर ती वल्हावता येणार नाही, कारण मी जर चालवली, वलवली तर मला त्रास होईल. आणि मग देव म्हणतात, आम्ही वलवू म्हटले, चला, काय हरकत नाही म्हटले. मग त्याचं नाव त्यांनी नदीत घातली. सर्वज्ञांनी कटी प्रदेशावरती फुटा म्हणजे उपरणं जे आहे ते कसून बांधलं, नावेवर उभे राहिले. बाईसा लाखाईसा नावेत बसल्या, आणि रानाईसा बसणार तोच नाव थोडीशी पुढे गेली, आणि त्यामुळं देवाने त्यांना आपला श्रीकर दिला, हात दिला, आणि त्यांना नावेत बसवलं. बाईसांनी ते पाहिलं, बाईसांना आवडलेलं नाही आहे, परंतु नावीलाज होऊन बाईसा गप्प बसलेले आहे. आणि सर्वज्ञांनी मग ते वल्हवणं सुरू केलं, आणि ते वल्हवताना अत्यंत सरळ रेषेत देव ती नाव घेऊन गेलेले. तो जो नावाडी आहे तो पाहतच राहिला आहे का देव कशी वल्हवतात. तो देवाच्या श्रीमूर्तीकडं पाहतोय, आणि त्या देवानी अगदी सरळ रेषेत ती नाव ज्या ठिकाणी पलीकडं उभी करतात त्याच ठिकाणी बरोबर ते घेऊन गेलेले. नावाड्याला फार आश्चर्य वाटतं की मी आयुष्यभर नाव वल्हवतोय, परंतु मलाही कधी अशी वल्हवता आली नाही. आणि तो देवाला म्हणतो, हे काय जी अशी नाव वल्हवणं कोणालाच माहीत नाही म्हटले, आमचा जन्म गेला पण आम्हाला कधी जमलं नाही म्हटले, अशी वल्हवणं येत नाही म्हटले, कशी सरळ आणि व्यवस्थित तुम्ही आणलीत. आणि मग त्याने वल्हा हाती घेतला, नाव तीरावर लावली. सर्वज्ञ नावावरून उतरले, बाईसा उतरल्या, लाखाईसा उतरल्या, भक्तजन उतरले, आणि रानाईसा उतरणार त्याच वेळेस बरोबर थोडीशी बोट हल्ली, अर्थात पाठीमागं गेली, आणि त्याच वेळेस देवाने पुन्हा त्यांना श्रीकर देऊन खाली उतरवलं. आता मात्र बाईसांना राहत नाही. हे काय झालं म्हणले, शिवाय द्यायला लागल्या बाईसा. मग अशी बाबांचा श्रीकर धरून चढली, आताही बाबांचा श्रीकर धरून उतरली. बाबांचा श्रीकर दुखवेल. म्हणजे बाईसा ह्या प्रेमी भक्त असल्यामुळं सदोन कधी फक्त आणि फक्त देवाची काळजी आहे. त्यांना दुसरं काहीच नाही माहिती. श्रीकराने देवाने त्यांना घेतलं आहे, त्यांना उतरवलं आहे, याच्या पाठीमागं काही वेगळी भावना नाही, गैरसमज नाही, संशय नाही आहे. बाईसा म्हणताय देवाचा श्रीकर दुखवेल, हिला कळायला पाहिजे, हिला समजायला पाहिजे. आणि मग देव त्यांना समजावतात, बाई यांना कशाला रागावतात म्हटले, आमचं जीवोद्धरणाचं कार्य आहे, आम्हालाच ते करायचं आहे ना, आम्हाला ते करायला आवडतं. कारण रानाईसाला देवांना संबंधदान द्यायचं आहे. देवाने 2 वेळेस त्यांना स्पर्श केलेला आहे, संबंधदान दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागं त्यांची अयोग्यता जाऊन योग्यता वाढून सुखफळं त्यांना भेटणार आहे. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्यांचा जो रस्ता आहे, जी वाटचाल आहे, ती सुरू होणार आहे. परंतु बाईसांच्या लेखी हे नाही आहे. बाईसांच्या लेखी फक्त देवाची काळजी आहे. श्रीकर दुखवेल, हिनं तो विचार करायला पाहिजे. चढतानाही देवालाही श्रीकर दिला, उतरतानाही श्रीकर दिला. आता देवाकडं अनंत सृष्टीचे परमेश्वर, शक्तियुक्त परमेश्वर, परंतु बाईसांची जी काळजी आहे ती वेगळ्या पद्धतीची, ती निरागसता आहे, ते प्रेम आहे, ते लागले पण आहे देवाच्या विषयी. आपण असा कधी विचारही करत नाही. आपण फक्त आपला विचार करतो. परंतु बाईसांनी मात्र स्वतःचा कधी विचारच केलेला नाही, फक्त आणि फक्त देवाचा विचार करतो. हा प्रेमी भक्तामध्ये, ज्ञानी भक्तामध्ये फरक आहे. ज्ञानी भक्त चिकित्सा करतो, एका कशासाठी हजारो प्रश्न निर्माण करतो.
इथं मात्र प्रश्न नसतात, इथं फक्त देव एके देव. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे प्रेम मागितलं पाहिजे आणि देवालाही आपल्याला प्रेमच द्यायचं आहे. जोपर्यंत देव आपल्याला प्रेम देत नाही आणि आपण प्रेम मिळवत नाही तोपर्यंत आपला उद्धार पण होणार नाही. कारण आपल्या उद्धारणाचे अडथळे आहे विकार, विकल्प आणि स्वभाव. हे जे मुख्य दोष आहे त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही आहे. आणि प्रेम होताच विकार, विकल्प, स्वभाव परमेश्वर उच्छेदून टाकतात. म्हणजे जे अडथळे तेच प्रेमाच्या अनुषंगाने निघून गेल्यानंतर प्रेमाची जी निमित्त आहे त्या निमित्ताने प्रेमाच्या उपायाने किंवा प्रेमाचेनीच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. देवाला आपल्याला प्रेमच द्यायचं आहे, परंतु आपली तशी वासना, तशी तळमळ, तशी इच्छा, तशी प्रार्थना जर असेल तर देवसुद्धा प्रेमाचे उपाय जोडून आपल्याला प्रेम देणार आहे. कारण त्यांच्या प्रेमियाच्या डोक्यात एकच असतं, हा माझा साध्य आहे, ह्याच माझा साधनकर्ता आहे, ही श्रीमूर्ती हीच माझी आहे, आत बाहेर असा काही त्यांचा भावच नाही. पण ज्ञानीयाच्यामध्ये वेगळा भाव आहे. ही श्रीमूर्त साधन आहे, आतलं ते साध्य आहे, त्याच्यामध्ये चिकित्सा आहे, प्रश्न आहे, हे मायापूर आहे, आतलं जे स्वरूप ते देव आहे. ही जी भावना आहे फक्त ज्ञानीयाच्या ठिकाणी असते आणि आपल्याला बी त्याच्या गोष्टी जाणवतात. थोडं 4 गोष्टी आपल्याला समजायला लागल्या, कळायला लागल्यानंतर आपण किंती, परंतु, प्रश्न, गैरसमज, अज्ञान, शंका, पक्ष, टीका कितीही अभ्यासलं तरी आपल्या मनातल्या ज्या शंका आहे त्या निघून जात नाही. तसं प्रेमियाचं नाही. देव कळाला, देव समजला, देव जाणवला आहे, त्याचं नाम आपल्याला भेटलं, आता त्याला आपल्याला मिळवायचं आहे आणि तो आपल्याला मिळणार. ही भावना त्याची अत्यंत दृढ असते, समर्थवादाची निष्ठा असते आणि म्हणितलं ते फक्त देवाने जे सांगितलं ते करण्याची वासना त्याची असते. म्हणून आपण प्रेमी व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वरांनी सांगितले, तळमळी जन्माते धाडी, तर परमेश्वर प्रेम देतात. असन्निधानीसुद्धा तळमळ केली आणि हट्ट धरला तरी प्रेम देणार आहे. त्याच्यामुळे परमेश्वर समोर असला पाहिजे, सन्निधान असलं पाहिजे, तेव्हाच परमेश्वर प्रेम देणार आहे असं नाही आहे. त्या योग्यतेला, त्या अवस्थेला जर आपण पोचलो तर परमेश्वर आपले प्रेमाचे उपाय जोडून घेतील. प्रेमाचे उपाय करूनच आपल्याला प्रेमाला घेऊन जातील. आणि अशा पद्धतीनं परमेश्वरांनी तिथं लीळा केलेल्या आहे. त्या नावाड्याला दर्शन दिलं, रानाईसाला संबंधदान दिलं आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वज्ञांनी तिथून जे आचार्यांचं गाव होतं पूर, त्या गावाला गमन केलं आहे आणि त्या गावाच्या उंच ठिकाणी देवाने आसन केलं. तिथं वैजोबा आले, कारण तिथं शेत बाजूलं होतं. त्यांनी दंडोत घातले, सिंचनावर मस्तक टेकवलं. सर्व हे वानऱ्याचं गाव आहे म्हटले. सर्व भक्तांना देव माहिती देतात. गावाजवळच वैजोबांचं शेत असल्यामुळे तिथल्या बाबळीखालीच देवाचं आसन झालेलं आहे. वैजोबांनी दंडोत घातलं, सिंचनावर मस्तक टेकवलं आणि मग त्यांच्या शेतातले जे वाळकं आहे अगोदर त्यांनी खूप आणले होते, त्यातले 2 वाळकं परत ते घेऊन येतात, देवाला देतात. देव पण ते स्वीकारतात. त्यानंतर देव तिथून गमन करतात. तिथं फक्त विश्रांती स्थान आहे. थोडा वेळ बसले आणि देव निघाले. पाप विनाशला गमन करतात. तिथं मात्र देवाचं 3 दिवस अवस्थान आहे. त्या पाप शिवनेला पूर्वामुख मंदिर आहे आणि त्या देवळाच्या चौकात पराकोटालाच पिंपळ आहे आणि त्या पिंपळाच्या पारावर उत्तर बाजूला सर्वज्ञांचं आसनावर विराजमान झाले आणि त्या ठिकाणी देवाचं 3 दिवस अवस्थान आहे. 3 दिवस पूजा अवसर या सद्भक्तांची परमेश्वरांनी सेवा स्वीकारलेली आहे. त्यांचा कर्मनाश करण्याच्या उद्देशाने, अयोग्य जीवाला योग्य करण्याच्या उद्देशाने त्या कन्वेनुसार, त्यांच्या अवस्थेनुसार परमेश्वरांनी त्यांना योग्य चालू आहे. त्यानंतर त्याच वेळेस एक अवधूत नावाचे जे ब्राह्मण आहे ते परमेश्वराला भेटतात. ते चर्मानं मडवलेली छोटीशी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी निघालेले आहे आणि दारातच पिंपळाखाली सर्वज्ञांचं दर्शन झालं. त्या ठिकाणी सर्वज्ञांपासून त्यांना स्थितीचा संचार झाला, आनंद उपभोगला आणि देवाजवळ येऊन बसल्यानंतर जो आनंद संपल्यानंतर, स्थिती संपल्यानंतर त्यांनी ती घागर तशीच ठेवली. ते पाणी आणायला गेले नाही, परत घरी पण गेले नाही आणि त्याच पद्धतीनं देवाची भेट घेतली, दंडोत घातला, सिंचनावर मस्तक टेकवलं आणि मग ते सर्वज्ञांना तिथंच अनुसरले. अर्थात देवाजवळच
राहिले, देवाबरोबर जायला लागले, यायला लागले आणि सर्वज्ञांचं सेवादास्य करू लागले. एखादे जीव आहे, कोणत्या प्रकारचं निरूपण नाही, कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही, समज नाही, प्रश्न नाही, उत्तरं नाही, काही नाही, फक्त आणि फक्त श्रीमूर्त पाहिली, वेदले आणि वेदल्यानंतर आपण कुठले काय करण्यासाठी आलो पूर्णपणे स्वतःला विसरून गेले आणि देवाचेच झाले. आपण विसरत नाही. आपल्याला देव कळाला, देव समजला आहे, जाणवला आहे, लक्षात आला आहे, आपलं हित आपल्याला लक्षात आलं आहे, सर्व कळतं आहे आपल्याला. परंतु आपलं अस्तित्व आपण मात्र विसरायला तयार नाही. आणि जोपर्यंत आपण आपलं अस्तित्व विसरत नाही तोपर्यंत आपण अनुसरतही नाही ना अनुसरलेलोही नाही आहे किंवा परमेश्वराचे भक्त पण नाही. आपण आपल्याला विसरलो पाहिजे. आपल्याला विसरणं म्हणजेच अनुसरण, आपल्याला विसरणं म्हणजे त्याग, आपल्याला विसरणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती, स्वातंत्र्य, मोक्ष, कशातच न अडकणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पाऊल आहे. तो कशासाठी आला आहे, काय आला आहे, त्यानं विसरून गेला. तो घागर तशीच टाकली, पाणी आणायला गेला नाही, घरी गेला नाही, परत आलाय नाही, कुठं विषयच नाही, काही प्रश्न नाही, काहीच नाही. देवाने काही निरूपण केलं नाही. आला, देवाला बघितलं, देवाने स्थिती दिली. स्थिती दिल्यानंतर जो आनंद त्याला झाला त्या आनंदातच त्याला लक्षात आलं आणि परमेश्वराला तो अनुसरला, बोध झाला आणि लगेच परमेश्वराबरोबरच राहायला लागला, सेवादास्य करायला लागला. ही जीवाची जी अवस्था आहे ही काही एका दिवसात येत नसते. अनंत जन्म, अनंत सृष्ट्या त्याच्या गेलेल्या आहे आणि ती प्रतिकारणता वाढत जाऊन परमेश्वराने आता त्यांना सन्निधान दिलेलं आहे. सन्निधानं देऊन भरोशाने त्यांचं अनुसरण घडून आणलेलं आहे. वेद देऊन, बोध देऊन, जाणीव करून देऊन, स्थितीचा संचार करून देवाने त्यांना सुद्धा स्वीकारलेलं आहे. ती आपली तळमळ, ती आपली वासना, ती आपली प्रार्थना जर असेल तर नक्कीच परमेश्वर आजही जिथं जिथं क्रीडतात त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाऊन सन्निधान देऊन भरोशाने अनुसरून परमेश्वराच्या प्राप्तीला नेऊ शकतात. परंतु ती तळमळ, ती वासना, ती प्रार्थना, ती आर्तता जर आपली असेल, समर्थवादाची निष्ठा असेल तर त्या निष्ठेवरती या गोष्टी अवलंबून असतात. त्याने अनंत जन्म त्यासाठी दिलेले आहे आणि ते जन्म दिलेले आज फळाला आले. देव प्रत्यक्ष भेटतात, भेटल्यानंतर तो लगेच अनुसरतो, तो देवाचा होतो. मग संध्याकाळचा पूजा अवसर देवाचा झालेला आहे, आरोगणा झालेली आहे, गुळाविडा पौड झाला आणि ती ज्या जागेवरती देव थांबलेले आहे ती आहे चोरांची जागा. 4 गावातले चोर चोऱ्या करून यायचे, तिथं येऊन आल्यानंतर एकत्र करायचे, वाटे करायचे आणि तिथून परत आपल्या आपल्या घरी जायचे. अशा पद्धतीने ती जागा होती. आता देव येताना चोर बघितलं आणि सर्वच घाबरले. बाईसांनी भक्तजनांना सर्वजणांना सांगितलं, जी चोर येत आहे म्हटले देवा, आता काय करायचं? देव आता घाबरू नका बाई. आणि मग सर्वज्ञ त्या बाहेर गमन करतात गुंफेच्या आणि थोडं खाकरतात. पिंपळाच्या पारावर उभे राहून थोडेसे खाकरल्यानंतर घाबरून चोर म्हणाले का अरे इथं बरेच लोक दिसतात. आता ऑलरेडी सर्व सद्भक्त जे आहे ते आतमध्ये आहे आणि देव एकटेच बाहेर आहे. परंतु देवानी लीळा करून त्यांना असं जाणीव करून दिलेली आहे काही तर खूप लोकांची गर्दी आहे मंदिरामध्ये, काहीतरी पूजा अर्चा चालू आहे आणि त्यांना ते जाणवलं तर तेव्हा इथं खूप लोक दिसतात. त्या चोरांनाही घाबरत होते. आता चोर यांना घाबरायला लागले आणि ते निघून गेले. बऱ्याच माणसांची वर्दळ आहे म्हटले. ते चोर तसेच नदीच्या किनाऱ्यानी ते निघून जातात आणि मग त्यानंतर सर्वज्ञांनी मठात गमन केलं आहे. अशा प्रकारे सर्वांनी त्यांची दुर्मती नाहीशी केली आणि मग सर्व जे भय आहे ती निघून गेल्यानंतर निर्भय होऊन सारे भक्तजन झोपतात, देवाही पौड स्वीकारतात. परमेश्वराचं होऊन जर आपण राहिलो तर आपल्या मनामधली जी भीती आहे, ज्या शंका आहे, कुशंका आहे, प्रश्न आहे, न्यूनगंड आहे, ती आपोआपच निघून जाते. परंतु आपण देवाला आपली विनंती केली पाहिजे. जे बी आपल्या मनाच्या भावना आहे ते देवापुढे व्यक्त केल्या पाहिजे. आपल्याला प्रापंचिक जीवनामध्ये राहत असताना, भौतिक जीवनामध्ये राहत असताना अडीअडचणी येतात, संकट येतात, आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार होतात आणि हे आल्यानंतर आपण घाबरून जातो आणि घाबरून जाऊन परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे, परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर शक्तियुक्त आहे आणि तो परमेश्वर आपल्याला समजला आहे, कळाला आहे, त्याचं नाम आपल्याकडं आहे आणि त्याद्वारे आपण परमेश्वराशी संपर्क साधू शकतो याची जाणीव आपण विसरून जातो आणि मग आपण कर्मकांडाकडे वळतो. हे करावं, ते करावं, कोणाला तरी विचारतो आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून कर्मकांडाला
अंधश्रद्धेला जवळ करून परमेश्वरापासून दूर जातो. अर्थात जे बी आपल्या जीवनामध्ये भीती आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, अडीअडचणी आहे, संकट आहे, ते आपण परमेश्वराकडे व्यक्त केले पाहिजे. पहाटे उठून देवाला जर आपण सांगितलं, प्रार्थना केली, तर देव आपल्यालाही निर्भय करतात. जसं या भक्तांना निर्भय केलं, सांगितलं की तुम्ही घाबरू नका. देव फक्त बाहेर येतात, खाकारतात. आणि ज्यांच्यापासून भीती आहे, ज्या अडीअडचणी, ज्या संकट आहे, त्या संकटांना देवाने बाहेर पाठवून दिलेलं आहे. त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांची मती दूर केलेली आहे की इथं खूप लोक आहे. तसं आपण देवाचं होऊन राहिलो, समर्थवादाची निष्ठा ठेवली आणि जी बी गोष्ट आहे ती परमेश्वराच्या ठिकाणीच केली, तर नक्कीच आपल्या जीवनातले अडीअडथळे दूर होऊन आपण स्वतंत्र होऊ. आणि आपण स्वतंत्र झालो तर आपल्याला नक्की परमेश्वर भेटू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.